नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण कच्च्या कैरीचा खरडा बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण कैरीचं साल काढून घेऊ। तोतापुरी कैरी घेतलेली आहे। खरडा खूप छान लागतो आणि एकदम टेस्टी। तर खरडा बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करून घेऊ। तेल छान गरम झालं की 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि त्यातच आपण 10-12 पानं कढीपत्त्याची टाकून घेऊ आणि 10-12 मिरच्या घेतलेल्या हिरव्या तिखट मिरच्या आहेत, त्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत, त्या टाकून घेऊ आणि 2 मिनिटं मिरच्या छान भाजून घ्यायच्या। मिरच्या छान भाजत आलं की आता आपण त्याच्यात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या 10-12 त्या पण छान भाजून घ्यायच्या तेलामध्ये। छान अशा लसणाच्या पाकळ्या मिरच्या भाजून झाल्या की आता आपण कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच्यात, ते सुद्धा छान भाजून घ्यायचे 2 ते 3 मिनिटं। तर छान असं आपल्या शेंगदाणे सुद्धा भाजत आलेले आहेत आणि कच्ची कैरीचे आपण बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। आता त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि कैरी आपण गॅस बंद केल्यानंतर टाकणार आहे, आता लगेच नाही टाकायची। तर छान असं शेंगदाणा मिरची भाजून झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये कच्चा मँगो आपण कट करून घेतला होता तो टाकून घेणार आहे आणि तोतापुरीच कैरी घ्यायची कारण ती जरा कमी आंबट असते। तर कोथिंबीर टाकून घेऊ। कोथिंबीर छान 2 मिनिटं भाजून घ्यायची। कोथिंबीर छान भाजून झाली की गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद केल्यानंतरच आपण कैरी टाकणार आहे, त्याच्या आधी नाही, नाहीतर कच्ची कैरी नरम पडेल आणि मग त्याचा काही स्वाद येणार नाही जास्त। तर छान अशी कोथिंबीर पण भाजून झाली। आता आपण कच्ची कैरी कापून घेतली होती बारीक, ती टाकून घेऊ आणि त्याला 2 मिनिटं असंच त्याच्यात परतून घेणार आहे। गॅस बंद केलेला आहे। छान भाजून झाले, थंड करून घेऊ आणि थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये आबडधोबड वाटून घ्यायचं। तर छान असा आपला कच्च्या कैरीचा खरडा रेडी झाला। एकदा नक्की करून बघा। धन्यवाद।